नमस्कार. चंद्रसेन पंके आपल्याला ठळक बातम्या देत आहे. आजच्या ठळक बातम्या. एसीपी अधिकाऱ्याची बदली करण्याचा अधिकार मला आहे, पण महाबोले यांच्या बदलीचा कुठलाही प्रस्ताव माझ्याकडे आलेला नाही. मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची स्पष्टोक्ती. जेडे यांची हत्या वैयक्तिक वादातून झालेली नाही. सर्व शक्यता पडताळून लवकरच मारेकऱ्यांना पकडलं जाईल. अरुण पटनायक पोलीस आयुक्तांचं प्रतिपादन. केंद्र सरकारच्या एका पथकाने आज राळेगण सिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली आहे. केंद्र सरकारने रामदेव बाबांच्या संपत्ती चौकशी करण्याची घोषित करताना बाबांची आपली संपत्ती जाहीर करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. अण्णांनी यापूर्वीच आपल्या संपत्तीचं प्रतिज्ञापत्र सरकारकडे सादर केलं आहे. मात्र तरी देखील एका पथकाने आज राळेगण सिद्धीत येऊन चौकशी केली असं त्यांनी सांगितलं. परंतु प्रतिज्ञापत्राव्यतिरिक्त काहीही गैर आढळलं नाही. पथक कोणत्या विभागाचे होते याबाबत गोपनीयता बाळगण्यात आली आहे. हिंद स्वराज्य ट्रस्ट कृष्णा पाणी वापर संस्था, संत यादवबाबा शिक्षण प्रसारक मंडळ, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन या अण्णांशी संबंधित संस्थांची चौकशी करण्यात आली आहे. गावातील काही लोकशाही या पथकाने चर्चा करून माहिती जमवली आहे. पथकाने थेट राळेगणमध्ये येऊन चौकशी करण्याऐवजी हिंद स्वराज्य ट्रस्ट व इतर संस्थांची माहिती आयकर विभागाच्या मुख्यालयातून घेतली आहे. तसेच बँकातील खातीही तपासण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. संपत्तीची चौकशी जाहीर झाल्याचं अण्णा यांना समजताच त्यांनी ते नम्रपणे मान्य केलं आहे. मी गेल्या कित्येक दिवसापासून मंदिरात राहतो, त्यामुळे पैशाचा हव्यास नाही. समाज हीच आपली संपत्ती आहे असंही अण्णा म्हणाले. राज्य शासनाच्या सेवेतील 40% कर्मचारी बसून पगार घेतात. काही खात्यामध्ये जादा कर्मचाऱ्यांची प्रचंड संख्या आहे आणि काही खात्यामध्ये कर्मचाऱ्यांचा प्रचंड तुटवडा आहे. या शब्दात उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी नोकरशाहीचे आज स्पष्टमतन केलं आहे. अनेक खात्यामध्ये कर्मचाऱ्यांना कामच नाही. स्वेच्छानिवृत्ती घ्या म्हटलं तर घ्यायला तयार नसतात. नोकर भरतीवरील बंदी उठवली पाहिजे असंही त्यांनी सांगितलं आहे. पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना येत्या 1 जुलैपासून रेल्वेचे निशुल्क मासिक सीझन तिकीट मिळणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे. संवत्सरातील पहिले खग्रास चंद्रग्रहण उद्या होत असून दुपारी 12:39 ग्रहणाचे वेध सुरू होत आहेत. दरम्यान ग्रहणाच्या काळात श्री विठ्ठल रुक्मिणीला 2 वेळा स्नान घालण्यात येणार असून पहाटे ग्रहण सुटेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. रात्री 11:53 ग्रहण लागेल. यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणीला स्नान घालण्यासाठी पहाटे 3 वाजता ग्रहण सुटणार आहे. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.